आजकाल आपण इतके ॲडिक्ट झालोय मोबाईलला, सतत आपलं रील्स असतील किंवा काही असतील, सतत हातामध्ये फोन्स असतात. तर त्याचे पण लाईट्स कुठेतरी फेसवर हार्म करू शकतात? डेफिनेटली. सी फार जास्त प्रमाणात नाही. हं, पण जर तुम्ही दिवसभर स्क्रीनच्या समोर बसलात, नॉट जस्ट मोबाईल्स, इव्हन लॅपटॉप्स, हं, टीव्हीज, हं. त्याच्यातून ब्लू लाईट एमिट होतं अँड दॅट कॅन ऑल्सो कॉज पिगमेंटेशन अँड एजिंग. अच्छा. नॉट जस्ट दॅट, टेक नेक म्हणून हं, एक टर्म आहे जे आम्ही हं, म्हणतो. नेकवरती सायन्स ऑफ एजिंग खूप लवकर येतात. जे लोक सारखे असे बघतायत. हं, आपली हं, नेक हं. सारखी खाली बघत असते. अच्छा. हां. सो वेन युअर ऑन युअर लॅपटॉप, युअर लुकिंग ॲट युअर फोन, कॉन्स्टंट ह्याच्यामुळे लवकर अर्लियर सायन्स ऑफ एजिंग ऑन द नेक आर बीइंग नोटिस्ड. सो हे सगळे आहेत चेंजेस आणि आपल्या लाईफस्टाईलमध्ये. नाईटमध्ये जेव्हा लाईट ऑफ असते आणि तेव्हा मोबाईलची जी लाईट असते, ती आय थिंक डायरेक्टली आपल्या फेसवर हार्म करते. डिरेक्ट डिरेक्ट हां. जसं लोक रेड लाईट मास्क घेतात फॉर अँटी एजिंग, आपण ब्लू लाईट मास्क घेतोय फॉर एजिंग अँड पिगमेंटेशन विथ आर सेलफोन्स. सो जरा असं वी हॅव टू कट डाऊन ऑन नाईट टाईम स्क्रीन युजेज. आणि बरेच जणांना डार्क सर्कलचा प्रॉब्लेम असतो. अगेन झोप ओके असेल तर हे होणारच नाहीये. पण तरीसुद्धा बरेच जणांना असतो. तर यासाठी आपण काही घरगुती उपाय करू शकतो किंवा क्रीम्सनी हे पूर्ण कव्हर होऊ शकतं? सो इट डिपेंड्स कोणत्या टाईपचे डार्क सर्कल्स अच्छा. आहेत. सो हं, डार्क सर्कल्स ब्रॉडली आय वुड से 3 टाईप्सचे असतात. एक म्हणजे पिगमेंटेशन, म्हणजे हं. ज्याच्यात ॲक्च्युअली स्किन डार्क झालेली असते. त्याच्यासाठी क्रीम्स विल रिअली वर्क. कोजिक ॲसिड, लिकरिस बेस्डचे क्रीम्स असतात, इट विल रिअली वर्क. दुसरी गोष्ट व्हॅस्क्युलर टाईप, म्हणजे स्किन खूप पातळ असते, लालसर दिसते आणि खालचे ब्लड वेसल्स दिसतात. पफिनेस खूप लवकर येतो. फॉर दोज काइंड ऑफ आईज व्हिटॅमिन के बेस्ड किंवा कॅफिन बेस्ड क्रीम्स विल रिअली वर्क. जेड रोलर्स विल वर्क अ लिटल बिट, म्हणजे जे मसाजनी पफीनेस कमी होतो त्यांनी डेफिनेटली हेल्प होऊ शकेल. पण जर खड्डा असेल, खड्ड्यात म्हणजे स्ट्रक्चरल बेसिकली आपलं जे बोनचं स्ट्रक्चर आहे, तसं जर स्ट्रक्चरल हॉलोनेस असेल, नो क्रीम विल वर्क. त्याच्यासाठी आपल्याला अंडर आय फिलर्स करावे लागतात, विच वर्क एक्स्ट्रीमली वेल अगेन. ओव्हरऑल आपली जी स्किन असते तो एक मिरर असतो. आपण आतमध्ये काय विचार करत असतो, आपण किती हॅपी आहे, आपण स्ट्रेस घेतोय का? सो त्यावर आपला ग्लो कुठेतरी डिपेंड करतो असं मला वाटतं. सो बेसिकली तुम्ही कितीही स्किन केअर रुटीन घ्या, करा. पण जर तुम्ही आतून हॅपी नसाल, स्ट्रेस असेल, तर तो चेहऱ्यावर कुठेतरी येतो असं मला वाटतं. 100% आहे असं? डेफिनेटली आहे असं. कारण युअर हॅपी हॉर्मोन्स रिड्यूस युअर स्ट्रेस हॉर्मोन्स आणि त्याचा क्लिअर इफेक्ट तुमच्या स्किन आणि हेअरवर आहेच. नॉट जस्ट युअर स्किन अँड हेअर, युअर एंटायर बॉडी. म्हणजे ऑटो इम्युन डिसीजेस फ्लेअर होणं, स्ट्रेसफुल सिच्युएशन्समध्ये आम्ही लिटरली रोज बघतो. आमचे जे सोरायसिस पेशंट्स असतात, विटिलिगो पेशंट्स असतात, स्ट्रेस आला की त्यांचे हे ऑटो इम्युन कंडिशन्स वाढतात. आणि वेन दे आर हॅपी, रिलॅक्स्ड, कोणी मेडिटेशन सुरू केलं, टॉक्सिक जॉब सोडून लाइटर जॉब जेव्हा सुरू केलं, तेव्हा हे कंडिशन्स पण इम्प्रूव्ह होतात. सो हं, हं. डेफिनेटली ह्याच्यात लिंक आहे. ओके. आणि सेलिब्रिटींबद्दल म्हणजे त्यांची स्किन कायम अशी ग्लोई किंवा काय त्यांचं काय सिक्रेट असतं? काय करतात ते असं? सो सी मल्टिपल कंपोनेंट्स टू इट. प्रत्येक सेलिब्रिटी सगळंच करेल असं काही नाहीये. हं, खूप सेलिब्रिटीज ह्या फील्डमध्ये आहेत कारण नॅचरली त्यांची स्किन खूप चांगली आहे. हं. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचा मेकअप एवढा असतो कधी-कधी आपल्याला दिसत नाही. ते पण ह्युमन्स आहेत. त्यांचे पण स्किनमध्ये फ्लॉज डेफिनेटली असतात. पण येस ऑफकोर्स बिकॉज ते कॅमेराला फेस करतात त्यांना कधी-कधी जरा जास्त करावं लागतं. दे कॅनॉट हॅव ॲक्ने, दे कॅनॉट हॅव पिगमेंटेशन. कारण त्यांचे जॉब्स त्यांच्या अपीअरन्स बरोबर लिंक्ड असतात. सो इन सिच्युएशन्स लाईक दिस इट्स अंडरस्टँडेबल की त्यांना थोडंसं प्रेशर फील होतं टू गेट थिंग्स डन. सो वेदर इट इज जस्ट मेडिफेशियल्स, वेदर इट इज आय-व्हीज, वेदर इट इज इंजेक्टेबल वर्क किंवा बोटॉक्स केलं, फिलर्स केले, त्यांना ती एक गरज असते, हं. प्रोफेशनल रिक्वायरमेंट असते. सो मला फ्रँकली वाटत नाही आपण फार त्यांना जज करावं. आपणच ॲज ले पीपल जेव्हा सेलिब्रिटीजना बघतो, इमिजिएटली म्हणतो, "अरे बापरे! कितनी बुड्ढी दिख रही है." अरे पण ऑब्व्हियसली तुम्ही स्वतः बघा, तुम्ही हां, कसे दिसताय. सगळेच होणार आहेत. सो सगळेच होणार आहेत. तर देअर इज नो नीड टू जज देम इफ दे गेट वर्क डन, कारण त्यांचं प्रेशर आपण नाही समजू नाही. शकत. सो आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही काही डी-आय-वाय सांगा, जेणेकरून ते घरच्या घरी एक आपल्या स्किनला ग्लो देऊ शकतात किंवा ओव्हरऑल एक चांगल्या स्किनसाठी काही तुम्ही पॅक काही सांगू शकाल आपल्या प्रेक्षकांना? ॲब्सोल्युटली. सो असे खूप काही घरचे रेमेडीज आहेत, ज्यांनी तुमची स्किन डेफिनेटली ग्लो करू शकेल. सो दही आणि मध हे खूप हायड्रेटिंग इन्ग्रीडियंट्स आहेत तुमच्या स्किनसाठी. ते तुम्ही वन्स अ वीक ॲज अ पॅक तुमच्या चेहऱ्याला डेफिनेटली लावू शकता. तुमची स्किन कोरियन स्किनसारखी हळू दिसायला लागू शकेल विथ इंडियन डी-आय-वायज बिकॉज ऑफ द हायड्रेशन. सेकंड थिंग इज जर तुमची स्किन खूप ऑइली असेल, तर मुलतानी मिट्टी इज अन एक्सलंट फिक्स, रिअली वर्क्स. थर्डली जर तुमचे हेअर खूप ड्राय आणि डॅमेज्ड असतील, तर तुम्ही कोकोनट ऑइल ॲक्च्युअली वापरू शकता तुमच्या केसांसाठी. इट इज वन ऑफ द बेस्ट ऑइल्स. ह्याच्यावर खूप डिटेल्ड रँडमाइज्ड कंट्रोल ट्रायल झालेलं,
आणि इट वॉज फाउंड की कोकोनट ऑइलनी तुमच्या हेअरमधून प्रोटीन लॉस ॲक्च्युली प्रिव्हेंट होऊ शकतं. सो कोकोनट ऑइल गुड ओल्ड तुम्ही डेफिनेटली लावू शकता फॉर हेअर टेक्स्चर इम्प्रूव्हमेंट. सो थँक्स की तुम्ही हे बेसिक सांगितलं. म्हणजे जे काही गुगलवर आपण बघून करतो ते एक डॉक्टर जेव्हा सांगतात तेव्हा आपल्याला जास्त त्यावर विश्वास बसतो. सो हे सगळं सोडून आता प्रत्येकजण तर अफोर्ड करू शकत नाही सगळ्या ज्या काही ओव्हरऑल आत्ताच्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत. पण खरोखर ज्या आत्ता टेक्नॉलॉजीनुसार ज्या ट्रीटमेंट्स आलेल्या आहेत जसं की कार्बन पील असेल किंवा जे मी तुम्हाला सांगितलं पॅच किंवा अनइवन स्किन टोन, ते सगळं या ट्रीटमेंट्सनी कव्हर होऊ शकतं. या ट्रीटमेंट्स तितक्या हेल्पफुल आहेत का? कारण का नॉर्मली एखादी फिमेल ही पार्लरमध्ये पैसे खर्च करतेच. 4 ते 5,000 रुपये ती खर्च करतेच. सो त्या बजेटमध्ये जवळपास जर या ट्रीटमेंट्स असतील तर मला असं वाटतं या करायला काही हरकत नाही. पण याचा तसा रिझल्ट आहे का? डेफिनेटली. सी ऑफकोर्स जसं तुम्ही म्हणालात प्रत्येकाची एक बजेट असते. पण जर तुम्ही पैसे खर्च करणारच असाल तर डेफिनेटली ट्राय मेडिकली प्रूव्हन, सायंटिफिकली प्रूव्हन ट्रीटमेंट्स. एक्झॅक्टली. नुसतं ब्लीच लावून स्किनमधलं पिगमेंट जात नाही. त्याच्यासाठी जर केमिकल पील केलं किंवा लेझर टोनिंग केलं ऑब्व्हियसली पिगमेंट फास्टर जाईल, व्हिजिबल तुम्हाला डिफरन्स डेफिनेटली जाणवेल. जर तुमची स्किन ड्राय असेल, हायड्रेटिंग, हायल्युरॉनिक ॲसिड इलेक्ट्रोपोरेशन, एजिंग असेल, रेडिओ फ्रिक्वेन्सी टाईटनिंग, हे खूप बेसिक प्रोसिजर्स आहेत जे मेडिफेशियल्समध्ये पण इन्क्लुडेड असतात. सो डेफिनेटली इट मेक्स अ डिफरन्स. आता प्रत्येकाचं एक थ्रेशोल्ड असतं. कोण म्हणेल की बाबा मी पील करीन पण मी लेझर नाही करणार, लेझर करीन पण मी स्किन बूस्टर नाही करणार, बूस्टर करीन पण मी बोटॉक्स नाही करणार. तुम्हाला कुठे ती लाईन ड्रॉ करायची ते तुमच्यावर. देर इज नो कंपल्शन कोणाला किती केलं पाहिजे, कोणाला किती नाही केलं पाहिजे. आय हॅव पेशंट्स हू डोंट इवन वॅक्स, आयुष्यात कधी वॅक्स पण केलेलं नाही आहे. फाईन, गुड फॉर यू. मेक युअर ओन बाउंड्री. जेवढं तुम्हाला करायचं तेवढं तुम्ही करू शकता.